शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूत काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा शूराने धीर स्वामी काजी तो सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कोमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा पांडुरंगा करो प्रथमा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वच्चनेती भाविका प्रथम नमनुकरनाथ मा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता षष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरणवता दंडवत आता बंधू देव ब्रह्मजंचिनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतदिन तया मादंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हरिजान विठ्ठल नाम उच्चारत तया मादंडवत आता अनुमृंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला धमने आपल्या बाळा चालवे सकळा नामान विठ्ठल शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोभटा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चे यावज्जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय खंड दिदविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे भक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त घडून आलेला हा दिव्य आणि भव्य ईश्वरी संपन्न सोहळा त्यामुळे सबंध गावकऱ्यांच्या वतीनं तरुण मंडळीच्या वतीनं हे मला कीर्तनाचं निमंत्रण देणारे परमार्थ प्रेमी जगन्नाथ भाऊ शिंदे यांनी मृदंगाचार्य चंद्रकांतजी महाराज बागल यांच्यातर्फे गेल्या वर्षीच मला हे कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी कोणती पदवी द्यावं डोकं चालत नाही असे बडे बडे मंडळी जोरदार टाळ्या वाजवा यांच्या कथा बघा ते गुरुवर्य ढोक महाराजांसोबत पार 25-30 वर्ष रामकथेला अखंड साथ करणारे आमचे परमार्थ प्रेमी ते ज्येष्ठ गुरुबंधू रोहिदासजी बाबा जगदाळे त्यांनाही नमस्कार दुसरे 21 फेब्रुवारी 4 वर्षापूर्वी महाशिवरात्रीला माझ्या कीर्तनाला योग आला होता ते रोहिदास महाराज मते त्यांच्याकरता जोरदार फटका वाजवा इकडे मृदंगाचार्य ओमकार बाबा तुम्हालाही नमस्कार ते प्रसाद महाराज असतील विनेकरी भालदार चोपदार काशीनाथ गुरुजी असतील लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक आणि उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम शेळके बाबासाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा आमचा एका दिवसात वन्स मोर सकाळी येवल्याला आम्ही जेवला मग इकडे आला नाही का तिथेही दुपारा योग आला
आणि उत्कृष्ट असं नियोजन बघा गावकऱ्यांनी केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही, उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन. इथं आल्यावर वाटत नाही मी वाहे गावामध्ये आलो. पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं तेवढ्याच थाटात हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आपण करत आहात. म्हणून गावकरी मंडळीला आम्ही धन्यवाद देतोच. पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही गावकऱ्यांच्या तर्फे धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. परिसरातली काही भजनी मंडळी असतील, लांबून लांबून आलेली जाणते पारमार्थिक, त्यावर ते शरद बाबा असतील ठाकरे, तेही थंडीत आले एवढ्या लांब. आमचं फक्त व्हॉट्सअपलाच बोलणं होतं. म्हणून या सोशल मीडियाच्या द्वारे आणखी काही भक्तगण असतील, भगवंतावर प्रेम करणारी मंडळी असतील, सगळ्यांना वैयक्तिक एक एकदा वंदन केल्यापेक्षा मस्तके पायावरी गाणारे गंधर्व आहेत. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्याने पण सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्रालाच आता जवळपास माहीत झालेला आहे बरं का. तसं युट्यूबलाही माणसं कीर्तन चालत असतात आणि पार टीव्हीलाही 200 वेळेस येऊन गेले. पण मी माझा परिचय सांगत असतो. माझा परिचय ऐकण्यासारखा आहे बरं का. रोहिदास महाराज, आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं भगवंताच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावांवरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसा तिकडे पोरा स्वरात. विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात आमच्या जगन्नाथ भाऊ शिंदेमुळे तुमची ही माझी पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट. म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. अभंग तुकोबारायांचा. या अभंगामध्ये पहिला प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे, मग हनुमंतरायाला शरण का जातात? हा अभंगात आपला पहिला प्रश्न आहे. आणि याच्यावरच अख्खा आपल्याला कीर्तन करायचंय बरं का. म्हणून कुणीकडे जरी गेलो तरी याच्यावर नाही, म्हणजे कुणीकडे जाणार नाही मी, पण तुम्हाला लक्षात येण्याकरता सांगतो बघा. जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे, मग हनुमंतरायाला शरण का जातात? हे एवढं फिट करा डोक्यात आता. तर विचार करण्यासारखी गोष्ट बघा. ज्याला उच्च कोटीचा परमार्थ करायचा त्यानं रामायण वाचावं, आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचावं. आता या माझ्या 1-1.5 तासाच्या कीर्तनामध्ये परमार्थ आणि राजकारण हे 2 शब्द येणार आहेत. म्हणून ज्या ज्या वेळेस मी परमार्थ म्हणेल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण, आणि ज्या ज्या वेळेस मी राजकारण म्हणल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत बरं का. कारण की कीर्तनकारांना तुम्ही म्हणसाल महाराजांनी सुरुवातच राजकारणापासून केली, कारण की कीर्तनकारांना 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. कीर्तनकारांना कीर्तनात कधी राजकारण सांगू नये का? ते 2 रुपयाच्या पेपरला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात.
दुसरं कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये का, सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये का, बसलेले श्रोते कीर्तनकारापेक्षा संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात आणि त्यांच्या पुढे तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोड धरणं ठरतं बघा. भक्ती ज्ञानविरीत जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी बी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून ज्या ज्या वेळेस मी कीर्तनात राजकारण शब्द उच्चारेल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत, आणि ज्या ज्या वेळेस मी परमार्थ म्हणाल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण. एवढी कॅसेट पाठ करून ठेवा नाही का. म्हणून उच्च कोटीचा परमार्थ गाठायचा असेल तर रामायणच वाचलं पाहिजे, आणि उच्च कोटीचं राजकारण गाठायचं असेल तर महाभारत वाचलं पाहिजे बघा. तुम्हाला एकच वाक्य सांगतो, कशाला म्हणतात परमार्थ आणि कशाला म्हणतात राजकारण, कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत, एकच वाक्य सांगतो बरं का. माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ याला म्हणतात महाभारत. कळलं का महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण, दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला रामायण म्हणतात. का दुसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला दुर्योधन म्हणतात, दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला भरत म्हणतात. तर तिसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याचं नाव राजकारण, आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याचं नाव परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थामध्ये राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा, हे जर पटत असेल तर सांगा. पाण्यामध्ये नाव असावी का नावेमध्ये पाणी असावं. पाण्यावर नाव असावी आणि नावेत पाणी असल्यावर नाव बुडून जाईल. तसं राजकारणात परमार्थ नसावा का परमार्थात राजकारण असं नाही नाही नाही. राजकारणात परमार्थ असावा पण परमार्थात राजकारण नसावं. परमार्थात राजकारण कुणी शिरवलं, राजकारणात परमार्थ कुणी केला, रामायण महाभारतात तेच मुद्दे सांगतो तुम्हाला बघा. एवढं उच्च कोटीचं रामायण, एवढ्या उच्च कोटीच्या रामायणासारख्या परमार्थामध्ये राजकारण केले ते कैकेयी काकून मंथरा मावशीनं, आणि एवढं उच्च कोटीचं महाभारत पण त्या महाभारतासारख्या राजकारणामध्ये उच्च कोटीचा परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिराने. म्हणून गरज आहे ती आपल्याला परमार्थाची. म्हणून परमार्थ आणि राजकारण दोन्हीचा जर विचार केला रामायण महाभारताचा, जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की परमार्थामध्ये त्यागी व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी व्यक्तीला किंमत आहे. परमार्थामध्ये सेवा महत्वाची, राजकारणामध्ये मेवा महत्वाचा आहे. परमार्थामध्ये सेवकाला महत्व आहे, राजकारणामध्ये मालकाला महत्व आहे. परमार्थ नम्रता घेतल्याशिवाय परमार्थ करता येत नाही आणि दादागिरी केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. तुम्हाला मुद्दे महाभारतातल्या रामायणाच्या बाहेर नाही सांगणार बघा. परमार्थात नम्रतेचीच गरज आहे. ज्या ज्या लोकांनी परमार्थात दादागिऱ्या केल्या त्याची दुकानं लवकरात लवकर गुंडाळ्याच्या पावते तुमच्या डोळ्यासमोर असतील बघा. म्हणून परमार्थामध्ये नम्रतेची, राजकारणात नम्रता नाही, तिथं दादागिरीच लागते. चला महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णानं नम्रता घेतली कौरवांच्या पुढं. अरे नका नादी लागू, तरुण स्त्रिया विधवा होतील, रक्ताचे पाठच्या पाठ वाहतील, भावासोबत राजकारण करता का रे. तरी पण भगवान श्रीकृष्णाच्या नम्रता घेतली देवानं, पण त्या नम्रतेनं काम केलं नाही. शेवटी महाभारतात दादागिरीच करावी लागली, म्हणजे युद्धच करावं लागलं. म्हणून महाभारतातली लढाई 18 दिवस चालली आणि रामायणातली लढाई 72 दिवस लढाई चालली. पण माझा मुद्दा लक्षात घ्या, परमार्थ आणि राजकारण बघा. राजकारणामध्ये
प्रसिद्ध व्यक्तीला महत्व आहे, परमार्थामध्ये सिद्ध व्यक्तीला महत्व आहे, परमार्थामध्ये आशीर्वादाला महत्व आहे, राजकारणामध्ये आश्वासनाला महत्व आहे. आता कशाला म्हणतात आश्वासन आणि कशाला म्हणतात आशीर्वाद? एकाच वाक्यात सांगतो बघा. मांगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मांगने के बाद मिल जाता है ना उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. पण परमार्थामध्ये गरज आहे ती आशीर्वादाची, राजकारणामध्ये गरज आहे ती आश्वासनाची. एका गावात साहेब आले, कोणत्या गाव विचारू नका मला, नाही का, ते आमच्या हिंगोलीकडे सांगतो मला तुम्ही, नाही का, आमचा जिल्हा हिंगोली बरं का, ते पत्रिकेवर बिडी टाकल्या गेला, नाही का. म्हणून बघा आमच्या हिंगोलीकडल्या गोष्टी सांगतो आणखी एक तास. इथं तर काहीच सांगणार नाही, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. तिकडचं सांगतो. विठ्ठल विठ्ठल. एका गावात एक साहेब आले. साहेब आल्याच्या नंतर ते एक साहेबासोबत ते लिहायला सोबत होतच. साहेब आले गावात, तरी एकाने विचारलं, काय पाहिजे तुमच्या गावाला? एक म्हणलं, साहेब आमच्या गावाला पाणी नाही. याचं पाणी लिहून घ्या रे. घेतलं पाणी लिहून. तिसरं उभं राहिलं, साहेब पाणी कुठून येईल? पाणी पाण्याकरता नदी पाहिजे. नदी नदी याची नदी लिहून घ्या रे. घेतली नदी लिहून. तिसरं उभं राहिलं, साहेब नदी कुठून येईल? नदी करता डोंगर पाहिजे. डोंगर याचे डोंगर लिहून घ्या रे. याचं नाव आश्वासन आहे बघा. काहीच खरं नाही त्याचं नाव आश्वासन. पण आशीर्वाद दिला म्हणजे दिलाच. मग आशीर्वाद फेल ठरत नाही, पण आश्वासन एखाद्या वेळेस फेल ठरल बघा. चला महाभारतामध्ये ज्यावेळेस महाभारती युद्ध ठरलं, कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये एकही पांडव मरत नाही. मग कौरव म्हणत होते भीष्माचार्यांना, आचार्य तुम्ही गाता एकीकडलं खाता एकीकडलं, म्हणजे एवढ्या लढाईत एकही पांडव मरत नाही, तुमचं बरोबर आहे का? असं म्हटल्याच्या नंतर भीष्माचार्य म्हटले, काळजी करू नका. कौरवांना सांगितलं की उद्या सूर्यास्तापर्यंत तुम्हाला एकही पांडव जिवंत दिसणार नाही, असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आशीर्वाद नाही बरं का, आश्वासन देतो. झालं काय? भगवान श्रीकृष्णानं असं राईट डोकं चालवलं. द्रौपदीला घेऊन भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांच्या कक्षेमध्ये आले. भीष्माचार्यांच्या पायावर डोकं टेकवलं. त्या द्रौपदीच्या पायातल्या पैंजनाचा, हातातल्या बांगड्याचा आवाज आला. भीष्माचार्यांनी कोणी बघितलं नाही, डायरेक्ट आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव असं म्हटल्याच्या नंतर द्रौपदी उभी राहिली. आचार्य, बेटा तू द्रौपदी, तुला कोण घेऊन आलं? मला माझा दादा, माझा सखा मला घेऊन आला, भगवान श्रीकृष्ण. मग बेटा सांगा आचार्य, आता काय? तुम्ही कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरवांना दिलेलं आश्वासन खरं की उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही, ते तुमचं तिथलं आश्वासन खरं का? तुम्ही मला जो आता आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, तो आशीर्वाद खरा. एवढा 180 वर्षाचा भीष्माचार्य पण डोक्याला हात लावून बसले. माझा मुद्दा इथं संपला बरं का. आता मग भीष्मपण केला खरा, सगळं पाठ आहे तुम्हाला, धनुर्धरा रक्षिले. आता चला इकडे रामायणामध्ये विठ्ठल विठ्ठल. रामायणामध्ये ज्यावेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली, बजरंग बलीने अलगद उचललं लक्ष्मणाला आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर टेकवलं. मांडीवर टेकवल्याच्या नंतर जगाचे अश्रू पुसणारा प्रभू रामचंद्र पण लक्ष्मणाच्या प्रेमानं प्रभूला नापास केलं. प्रभू राम लखनी तुला भैया 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 कहेंगे, भैया भैया कहेंगे, लखनी दुलारे भैया
कहने लगा जा नहीं सकता तोड़ के ऐसे मुझसे महक धागा मैं भी अपना के जूंगा आज नहीं जागा ओ चुप चुप रहेंगे चुप रहेंगे मेरो धीरे धीरे तो मेरे रख दे जोरदार टाळ्या वाजवा बघा एकदा. असं वाटायला माझा जीव ओवाळून टाकाव, पण कीर्तन झाल्यावर टाकतो बरं का. गोड असं नाही का. माझी फार दिवसापासून इच्छा होती, म्हणजे जसे ढोक महाराज यांचं रामायण ऐकायचो. माझ्या घरी पण बाबासोबत आले होते, त्यावेळेस मला वाटायचं कधी माझा योग येईल नाही का. म्हणून आजची तारीख आहे पण 12/12/24 नाही का, ध्यानात राहण्यासारखी. तुमची तारीख मी टिपून ठेवली, त्या दिवशी माझा वाढदिवसच होता 21/2. तारखे तशा ध्यानात राहतात. तारीख पे तारीख विठ्ठल. रक्त ओघळत आहे, प्रभू रामचंद्राची रक्तानं मांडी भिजली. प्रभू इतके रडतात, काळ्या कुरळ्या जटा, गोरा पान लक्ष्मण. आणि ते लक्ष्मणाची ती अवस्था बघितली आणि प्रभू रामचंद्रानं बघितलं. 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवून प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या. लक्ष्मणा, 14 वर्ष माझ्या करता निरहरी राहिला बाबा. तू घरची कधी आठवण केली नाही, सुमित्रा मातेची कधी आठवण केली नाही. 14 वर्ष निरहरी राहिला, काही खाल्लं नाही, झोपही घेतली नाही माझ्या करता लक्ष्मणा. तर आता मी जगापुढे काय तोंड दाखवू लक्ष्मणा. माझ्या करता लक्ष्मणा एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभू रामचंद्र रडतात. लक्ष्मणा, तुला जर वाटत असेल राजा तर मी रावणाचा वध करेल, अयोध्येत जाईल. पण अयोध्येत गेल्याच्या नंतर अख्खे अयोध्येतले लोक माझ्याकडे बघतील. कौसल्या माता, सुमित्रा, कैकेयी तिघी पळत येतील. रामा, अरे 14 वर्षापूर्वी तुम्ही तिघजण गेले होते, आता फक्त दोघं नवरा बायको आले, माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला. असा प्रश्न त्या सुमित्रा मातेनं जर विचारला लक्ष्मणा, त्या सुमित्रा मातेला मी काय उत्तर देऊ. एकदा त्या सुमित्रा माते करता उठ लक्ष्मणा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. प्रभू इतके रडतात, इतके रडतात. जाऊ दे लक्ष्मणा. अरे सुमित्रा माते करता नको उठू, पण मी अयोध्येत जाईल. इकडे रावणाचा वध होईल, मी अयोध्येत जाईल. सीतारामाच्या रूपामध्ये आमचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न होईल. पण राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर अयोध्येतली एक एक प्रजाजन माझ्या पाया पडायला येतील. पहिल्यांदा भरताची बायको मांडवी माझ्या पाया पडायला येईल. मी तिला हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी, सौभाग्यवती भव. तिचं अनुकरण शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती, ती माझ्या पाया पडायला येईल. तिलाही मी हात वर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती, सौभाग्यवती भव. पण त्या दोघीचं अनुकरण भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला ज्यावेळेस माझ्या पुढे येईल, त्या उर्मिलेला मी काय उत्तर देऊ. उर्मिले, केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझं कुंकू पुसावं लागलं, मला क्षमा कर. अरे लक्ष्मणा, त्या उर्मिले करता तरी एकदा उठ. तरी पण प्रभू उठ नाही का. लक्ष्मण उठत नाही. प्रभू इतके रडतात, इतके रडतात. प्रभूचं रडणं बघून अख्खे 18 पद्म वानर सेना रडायला लागली. त्या तिथे बिभीषणजी होते. बिभीषणजीनं बघितलं, प्रभूजी प्रभूजी, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य, तो काहीतरी उपाय करेल. प्रभूने विचार केला, अरे इतने दूर कौन जाएगा. तिथे बजरंगबली होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. जे उड्डाण घेतलं मारुतीरायनं आणि 10च्या आत लंका गाठली. आपल्याला 11ला गाठायची नाही का. 10च्या आत लंका गाठली. गेल्याच्या नंतर ते सुसेन वैद्य घोरत होता. इकडे दत्त जयंतीचा सप्ताह चालला इकडे, आणि सुसेन वैद्य घरी घोरत होता. 10 वाजताच
आणि मग बजरंगबलीने विचार केला, अरे उठ असं म्हणावं, असं नाही म्हणले नाही का. बजरंगबलीला म्हणावर एक सप्ताह चालला गावात. बजरंगबलीनं काय केलं, सुसेन वैद्य झोपलेला होता, त्याच्या क्वाट खाली हात घेतला. बजरंगबलीनं विचार केला, याला जर म्हणावं चाल तिकडं तर एक कायद्यावर बोट ठेवल. आमच्या रावण सरकारचं असं ताकीद आहे, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चाल पण जायचं नाही. म्हणून हनुमंतरायानं काय केलं, बुद्धीचा वापर केला. बुद्धिमत्तां वरिष्ठम. क्वाट खाली हात घातला. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला कसं एवढं बारीक माहित, मी तिथं बसलो होतो, सगळ्या भानगडी मला माहिती आहेत बघा. सुसेन वैद्य घोरत होता, क्वाट खाली हात घातला मारुतीरायानं आणि क्वाट उचलणार, पण बुद्धिमत्तां वरिष्ठम, बुद्धीचा वापर केला. मारुतीरायाने विचार केला, याला जर उचलावं ते तिथं गेल्यावर म्हण काय मारुतराव तुम्ही घाई केली, ते इंजेक्शन त्या कपाटात राहिलं, त्या गोळ्या त्या कपाटात राहिल्या, ते सलाईन त्या कपाटात राहिलं, असं काही काही मला कारण लावल, म्हणून क्वाड सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा. ग्रह समय पण आहे का, दवाखान्यात सहित डॉक्टर उचलला. ते घाबरून गेलं, त्याला वाटतं काय भूकंपच होतो काय की. आणि मग झालं काय, तिकडे आता ते प्रभू रामचंद्राच्या जवळ त्याला टेकवलं. अख्खं जग ज्यांना वंदन करत त्याच्या पुढे प्रभू रामचंद्रानं हात जोडले, सुसेन काही कर बाबा, पण आज माझा भाऊ मला जिवंत करून दे. तरी पण त्या सुसेन वैद्यानं सांगितलं, प्रभूजी आमच्या रावण सरकारचा असं ताकीते, पुढच्या पार्टीतलं मेलं तरी चालेल पण विलास सांगायचा नाही. पण प्रभू रामचंद्रानं हात जोडलेले बघितले आणि बिभीषणजीच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे सुसेन, अख्खं जग ज्यांना वंदन करत त्या प्रभू रामचंद्रानं तुला हात जोडले. अरे तू जर बांच्या भावाला जर जिवंत केलं लक्ष्मणाला, चंद्र सूर्यसे पर्यंत तुझ्या नावाला किंमत राहील, असं म्हटल्याच्या नंतर सुसेन वैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, माझं नाव चंद्र सूर्यसे पर्यंत टिकत असेल तर प्रभूजी मी तुमच्या भावाचा विलास सांगतो, पण कठीण आहे, कसाही असू दे बाबा. काही नाही, द्रोणागिरी पर्वतावर जावं लागल आणि रातोरात ती वल्ली घेऊन यावं लागल तर विलास होतो. प्रभू रामचंद्र विचार करतात, अरे इतने दूर कौन जाएगा. त्यावेळेस बजरंगबली तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्रीराम. जे मारुतीरायानं असं उड्डाण घेतलं, मारुतीराय निघाले, पण प्रभू रामचंद्राने इकडून आवाज दिला, अरे हनुमान. काही माणसं म्हणतील महाराज सिस्टीम एक नंबर आहे आणि तुम्ही एवढं चौताळू बोलायची काय गरज नाही, आम्ही काय बहिरे नाही, पण प्रसंग आहे तसं बोलावं लागतं. बरोबर आहे का बाबा, असं म्हणता का ओ मारुतराव, असं जमतंय का. ते लांब गेले होते ना. हे बघा मी नेहमी सांगत असतो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा वादावाला पाहिजे, हा पहाडी आवाजावाला पाहिजे, अशा मिळमिळ आवाजावाला नाही मिळ जुळत. शिवाजी राजांचं चरित्र कसं सांगितलं पाहिजे, छत्रपती शिवाजी राजाने आपली तलवार काढली, असं बरं वाटतं जरा सांगितलं बरोबर. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, आणि इथं काय कांदा कापायचा का, बरोबर आहे का नाही. ज्या त्या आवाजात बरं वाटतं नाही का. तसं बजरंगबली लांब गेले होते, म्हणून प्रभू रामचंद्राने आवाज दिला, अरे हनुमान, सूरज निकलने से पहले आना. हनुमान, सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में. हनुमान, सूरज निकलने से पहले आना. आता तिकडून बजरंगबली म्हणले, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. आता हे म्हणणं बरोबर आहे का ओंकार महाराज, मी एसटी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणारच नाही. अरे तुकून लागून गेला बाबा, असं म्हणायला पाहिजे. एसटी निघायच्या अगोदर मी स्टँडवर हजर राहील, रेल्वे निघायच्या अगोदर मी स्टेशनवर हजर राहील. पण बजरंगबली काय म्हणतात, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान ये कैसी बात कह रहा है प्रभु जी, जब मेरा जन्म हुआ था तो मेरी माँ अंजना को मैं बोला, माँ मुझे बहुत भूख लगी. मेरी माँ अंजना बोली, माँ जाओ हनुमान को पका हुआ फल खाओ. देवा त्यावेळेस नेमका सूर्याचा उदय झाला होता, मला ते तांबडं सफरचंदासारखं दिसलं. मला वाटलं माझ्या मम्मीनंच माझ्या करता खायला ठेवलं, मी त्याला खायला धावलो प्रभू. त्यावेळेस पासून ते मला घाबरत. मी तिकडे 4 महिने चातुर्मास जरी केला पंढरपूरच्या लबडे महाराजाकडे तरी ते इकडे येणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा.
असं म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी पुन्हा आशीर्वाद दिला. हनुमंता, मी तुला आशीर्वाद देतो, सूर्योदयाच्या अगोदर तू येशील आणि वल्ली घेऊन येशील, माझा लक्ष्मण जिवंतही होईल. झालं काय, हा बजरंगबली गेल्याच्या नंतर सगळ्या वल्ली चमकायला लागल्या त्या द्रोणागिरी पर्वतावर. आता काही अर्धावट रामायण वाचणारे ऐकल्यानंतर का हो महाराज, बजरंगबली जर बुद्धिमत्ताम वरिष्ठम होते, मग त्यांना ती वल्ली ओळखायला आली का नाही? अख्खा डोंगर का उचलला तो द्रोणागिरी पर्वत? बुद्धिमत्ताम वरिष्ठम. बरं का, मी तिथंच होतो म्हणून सगळ्या भानगडी तुम्हाला सांगतो बघा. बजरंगबलीला ती वल्ली ओळखायला आली, तोडणार, पण बुद्धीचा वापर केला बजरंगबलीने. बजरंगबलीने विचार केला, अरे तिकडे लंकेमध्ये काय अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही बर का, तिकडे युद्ध चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल, आणि मग परत परत मेडिकलच्या दुकानावर चक्रा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणावं आणि काल्याची पंगत झालं की नेऊन टेकवावं, हा त्याचा उद्देश. झालं काय, बजरंगबलीनं ते उचलला द्रोणागिरी पर्वत. पण इकडे झालं काय, इकडे अवधी संपत आली होती, सूर्योदयाचा उदय होत होता, आणि इकडे प्रभू रामचंद्राने विचार केला, नाही आता काय माझा मारुती येत नाही आणि माझा लक्ष्मण काय जिवंत होत नाही. परत भावाच्या आठवणीनं प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. लक्ष्मणा, अरे सुमित्रा माते करता उठ, अरे उर्मिले करता उठ. अरे लक्ष्मणा, इस्टेट करता मर्डर करणारे भाऊ मी या जगात बघितले, पण राज्य भेटणार होत. अरे तू माझ्यासोबत काही गरज नसताना माझ्यासोबत पायी पायी आला, तू सगळा त्याग केला. लक्ष्मणा, तुला कोणत्या शब्दात तुला धन्यता देऊ? लक्ष्मणा, माझ्याकरता एकदा उठ बाबा. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र इतके रडतात, इतके रडतात. म्हणून देवानं कधीतरी आपल्या करता रडावं बघा. माणसाने चालताना कसं चालावं की समोरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला वाकून रामरामच घातला पाहिजे. बसताना माणसानं असं बसावं, 4-2 प्रतिष्ठित माणसं जवळ येऊन बसले पाहिजेत, आणि मरतानी माणसानं असं मरावं की आपल्या वैर्याच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. प्रभू रामचंद्र रडतात भावाच्या प्रेमाच्या आठवणीनं, इतके रडतात, इतके रडतात, आणि त्या करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन झालं. जय श्रीराम. अख्खी वानर सेना नाचायला लागली. प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, वो देखो अपना हनुमान आया है. अख्खी वानर सेना नाचायला लागली. झालं काय, बजरंगबलीने तो द्रोणागिरी पर्वत टेकवला. सुशील वैद्याने ती वल्ली घेतली, लक्ष्मणा त्या तोंडात पिळली, आणि लक्ष्मण जिवंत झाला. आणि इथे माझा दृष्टांत संपला. आता लक्षात घ्या बघा, चला आपल्या महाभारतात सुरुवातीला सांगितलं, महाभारतासारख्या राजकारणामध्ये भीष्माचार्यांनी कौरवांना दिलेलं आश्वासन फेल ठरलं. पण रामायणामध्ये प्रभू रामचंद्रानं हनुमंतरायाला दिलेला आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. गरज आहे ती आशीर्वादाची बघा, नाही का? म्हणून याची खरी गरज आहे. म्हणून आता पहिल्या मुद्द्यावर आता आपल्या मी सुरुवातीला काय सांगितलं होतं की एकनिष्ठ भक्त तुकोबाराय कुणाचे? पांडुरंगाचे. मग हनुमंतरायाला शरण का जातात? पहिला मुद्दा सांगितला. कारण की एकनिष्ठता जर बघितली, अनेक प्रमाणातून जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठता ती स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुने त्या पांडुरंगा, असं म्हणणारे तुकाराम महाराजच आहे किंवा अमुकचा वेट
विठ्ठल प्रचंड आमुचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न पाहू तोंड अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्मात्या एका वाचून त्या पांडुरंगा कटेवर कर नाही ज्या देवाचे नेघिमी तयाचे दर्शन अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा सगळ्यांकरता बघा का सगळे टेंडुलकर आणले तुम्ही का बघा अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एक गाव आम्ही विठोबाचे नाव आपुला तो एक देव करून ठेवा अनेक प्रमाणित बघा आमुचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहो तोंड अशी एकनिष्ठता दाखवणारे तुकाराम महाराजच आहेत आणि इकडे शरण शरणजी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत मग आता तुम्ही सांगा इकडे म्हणतात पांडुरंगाला सोडून दुसऱ्या देवाचं तोंडच पाहत नाही असं म्हणतात हे खरं का इकडे शरण शरणजी हनुमंता म्हणतात हे खरं इकडे म्हणतात पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्या देवाचं तोंडच पाहत नाही आणि इकडे डायरेक्ट शरण शरणजी हनुमंता इकडे मारुतीला शरण जातात हे खरं का इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं सांगा आता तुम्ही आहे का कोणाची आपली हिंमत नाही म्हणायची तुकोबाराच्या विरोधात बरोबर आहे का नाही इकडे म्हणतात शरण शरणजी हनुमंता आणि इकडे म्हणतात पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाचं तोंडच पाहत नाही मी आता सांगा हे खरं इकडे म्हणतात पांडुरंगाशिवाय दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही इकडे डायरेक्ट शरण शरणजी हनुमंता मग हनुमंतरायाला शरण जातात हे खरं का पांडुरंगाला शरण जातात हे खरं बरं जाऊ द्या तुकाराम महाराजाचं आता आपण वैजनाथ महाराजचा बघू एक मिनिट आता मी तुम्हाला कीर्तनात सुरुवातीला सांगून गेलो ज्यावेळेस मी परमार्थ शब्द उच्चारेल त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण आणि ज्यावेळेस मी राजकारण म्हणल त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत याच्या बाहेर मी काहीच बोलू नाही रामायण महाभारत सांगितलं राजकारण म्हटलं की महाभारत रामायण म्हटलं की परमार्थ असा सांगणारा मी महाराज पण माझं कीर्तन संपलं मी माझ्या गावाच्या दिशेने निघालो तुम्ही तुमच्या घराच्या दिशेने निघाले आणि सकाळी उठल्यावरच तुम्ही 7 वाजता टीव्ही ऑन केली आणि टीव्हीला हेडिंगला पहिलीच बातमी आली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात अशी जर बातमी आली होणार नाही मी समजा झालो तर काय होणार अरे एक नाथ होऊ शकतो वैजनाथ का होणार नाही
नाही का, नाही तर माझ्या जागी जगन्नाथ दादाला करा. कोणता तरी नाही, विचार करण्यासारखी गोष्ट बघा. मग आता बाकीच्या गावातले लोक म्हणतील महाराष्ट्रात ते जाऊ द्या, महाराज लोक शिरले राजकारणात, पण जे जे होते वाहेगाव मध्ये ते म्हणले नाही 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 नाही, कुछ तो दालमेकाल आहे. रात्रीचं कीर्तन तर यानं रामायण महाभारताशिवाय बाहेरचं काहीच सांगितलं नाही. पण का रे, मग याचं रात्रीचं कीर्तन खरं काही टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं, हा प्रश्न तुम्हाला येणार का नाही. बाहेरच्या गावातले जे कीर्तनाला नव्हते ते म्हणले महाराज लोक शिरले राजकारणात, पण वाहेगाव मधले मंडळी म्हणत होते नाही 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 नाही, याचं कीर्तन रात्रीचं रामायण महाभारताशिवाय यानं बाहेरचं काहीच सांगितलं नाही. पण का रे, मधून मधून हे विचार करायचे. पण मग याचं रात्रीचं कीर्तन खरं काही टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं, हा काय डोक्यात खटका जात नव्हता. मग काही विनाकारण डोकं लावलं. अरे म्हणलं हे गेला असेल तिकडे युपीला, अयोध्येला, आणि तिकडे भगव्या संन्यासीवाला तो योगी आदित्यनाथ याला भेटला असावा, आणि त्या भगव्या संन्यासाला वाटलं असावं मी तिकडे युपीचा मुख्यमंत्री भगव्या कपड्यावाला, मग इकडे महाराष्ट्रातला हो देणे एखादा पांढऱ्या कपड्यावाला महाराज मुख्यमंत्री, असं झालं असावं आणि मुख्यमंत्री झाला असावं, असा काही रिकामा अंदाज काढला. पण वाहेगाव मधली मंडळी म्हणत होती नाही 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 नाही, कुछ तो दालमेकाल आहे. कारण की याचं रात्रीचं कीर्तन तर रामायण महाभारताशिवाय यानं काहीच सांगितलं नाही. मग याचं रात्रीचं कीर्तन खरं काही टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं. हे जसं तसं तुकाराम महाराज इकडे मारुतीला शरण जातात हे खरं का इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं. याचं उत्तर आहे का आता बघा. एका ठिकाणी तुकाराम महाराजच म्हणतात बघा, देवाकडे मागणी मागतात, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद. आपला मुद्दा लक्षात घ्या, काय आशीर्वाद बरं का, आशीर्वाद द्यावा हाची मज. कोणता आशीर्वाद, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय देगा, संता लोटांगणी आणि जाता लाज नको म्हणी. जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे मागणी मागितली की तुकोबाराने सांगितलं देवा मला बाकीच्या बाकी नाही का, हरिदासाचे घरी मजोपजावा जन्मांतरी, मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे संता लोटांगणी जाता लाज नको मोनी. संतांना शरण लोटांगण जाताना मला देवा लाज वाटू देऊ नको. मग हनुमंतराय कोण आहेत, हनुमंतराय संत आहेत, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक अभंगाच्या पहिल्या शरण जी हनुमंता. बरं का, शरण शरण नाही, शरण शरण जी. जी म्हणजे आदर व्यक्त करणारा शब्द आहे बघा. पूर्वी एकमेकाला जी म्हणायची पद्धत होती, जी. आता काय, बरोबर आहे का नाही, पूर्वी एकमेकाला आदर द्यायची नाही का. अहो सासऱ्यानं सुनेला आवाज दिला आणि सुनेनं सासऱ्याला आवाज दिला तर जी म्हणायची पद्धत होती नाही का. ते जुन्या काळातलं सांगतो. सासरा 90 वर्षाचा असू द्या आणि सून इकडे 20-25 वर्षाची असू द्या, पण सासरा आदरानं आवाज देता. सुनबाई तितक्याच आदरानं आवाज येता, जी मामाजी. आता 2024-25 सासऱ्यानं फक्त सुनेला आवाज देवा,
सुनबाई काय बोंबल्याले म्हातारमध्ये नाही का. विचार करा तो आदर संपला म्हणून शरण शरण जी जी म्हणजे महाराज आदर व्यक्त करणार आहे बघा. म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करताना गणेशजीचं वंदन करताना ओम नमो आद्या नाही ओम नमो जी आद्या. गणपतीचं वर्णन करताना ओम नमो जी आद्या म्हटलं गेलं. आणि आजच्या अभंगामध्ये हनुमंतरायाचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंतराला अनेक नाव आहेत बघा. हनुमंत म्हणतात, बजरंगबली म्हणतात, हनुमान म्हणतात. ते हनुवटीवर वज्र फेकलं इंद्रानं हनुमंत नाव प्राप्त झालं. मानाचं हनन करतात त्यांना हनुमान म्हणतात. बजरंगबली आणि मारुती पण एक नाव आहे बघा. मारुतीला मारुती का म्हणतात हे काय कोणत्या ग्रंथात नाही बघा, पण युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून दिलेला अर्थ आहे नाही का. म्हणून गुरुवारी ढोक महाराज स्वामीचे तिन्ही गुरु अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूजनीय रामरावजी महाराज ढोक बाबा आणि शंकरजी महाराज पांचागोळजी तिन्ही गुरुवाऱ्याच्या मुखातून मी ऐकलंय. मारुतीला मारुती का म्हणतात ग्रंथात नाही, पण युक्तिवादानं काही काही अर्थ पटवून द्यावे लागतात. असं म्हणतात अंजना मारुतीच्या रायाच्या सोबतच्या मित्रांचे लग्न होऊ लागले आणि मग अंजना माता म्हटल्या अरे मारू बजरंगबली अरे हनुमंता मारुती तुझं कधी करतो तुझं कधी करतो असं म्हणून म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि तिथंच अर्थ लिहिला काय बच्चे ने शादी नहीं की. धांदूळ नाही का बरं का. बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी मां रोती. कळला का अर्थ. बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी मां रोती उनका नाम मारुती. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या ग्रंथात नाही युक्तिवादानं पटून दिला अर्थ बघा. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामदूता दूत म्हणजे संदेशवाहक. आताच्या भाषेत मेसेज फॉरवर्ड करणे नाही का. दूताचं काम केलं नाही का बजरंगबलीने. सीता मातेचा संदेश रामापर्यंत, रामाचा संदेश सीतेपर्यंत, भरतजीचा संदेश रामापर्यंत ही दूताचं काम केलं मारुती रायने. म्हणून त्यांना रामदूत आहे बघा. देवाचा दूत त्याला देवदूत म्हणतात, यमाचा दूत त्याला यमदूत म्हणतात, राजाचा दूत त्याला राजदूत म्हणतात. राजदूत म्हणजे ती हिरोंडा ती गाडी नाही बरं का. पूर्वी गाडी होऊन गेली बघा राजदूत गाडी होती. राजदूत बग 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 सगळा आवाज सगळ्या तालुक्यानं. राजदूत नाही का सिडी 100 त्या जुन्या गाड्या होत्या. जावा कंपनीची गाडी होती. जावा जावा नाही बरं का जावा. पण जावांना जावा का म्हणतात हे बघा. हा सुद्धा अर्थ सांगून जातो जाता जाता. जावाला जावा का म्हणतात. जावा म्हणजे सख्या भावाच्या दोन बायका. मग त्यांना जावा का म्हणतात. दोन्ही दोन्हीकडे जावा एकत्रित न राहावा त्यांनाच म्हणतात जावा. आता तुम्ही घ्या हवा. विठ्ठल. सासू कुणाला म्हणतात. सासूला कशाला नाराज करायचं बिचारीला. सासू कशाला म्हणतात जी दिवसभरातून सुनाच्या डोळ्याला एकदा तरी आणते आसू तिचं नाव सासू. आता तुम्ही नका हसू. विठ्ठल. आता एखादी बिचारी ननंद बाहेर असेल तिला कशाला बिचारीला नाराज करायचे. ननंद कोणाला म्हणतात जी आपल्या भाऊजाईला कधीच होऊ देत नाही आनंद तिचं नाव ननंद. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मी तुम्हाला शरण आलो हनुमंतराया. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. पण कशा करता शरण शरण पुढचं चरण काय Hare
एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्यांनी ताबा आपले हात वर करा बघा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या धन्यवाद. परत टाळ्या वाजव बघा. काही काही हाताने टाळ्या आणि तोंडाने केल्या होत्या जांभळ्या चालू विठोबाई. कीर्तनात टाळी वाजलीत पाहिजे बघा. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादूर उठला कुठं जातं म्हणलं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं म्हणलं दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल आपल्या भागातही संस्कार आहेत. काही काही ठिकाणी टाळी नाही टाळा टाळी नाही कशाला कशाला मिळ नाही ना अवघड लय काय काय विचित्र नाही का. म्हणून काही काय बघा इथं आपल्या भागात फार गोड परमार्थ आहे. नाही तर काही काही ठिकाणी महाराज चला चहा प्यायला, चहा प्यायला गेलो बरं करू येतात बाबा. चहा प्यायला गेलो बिचारे पती पत्नी दोघं पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा पण दिली बरं का. उग केला इशारा जाता जाता. हे बघा भागाभागात ती पद्धत आहे बघा. आमच्या भागात अशी पद्धती कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे अशी पद्धत नाही. इकडं आजपासून चालू करा चांगली पद्धत आहे. माता मौल्या म्हणतील आम्ही काय आणलं ना पण काळजी करू नका. आम्ही सोनं चांदी मनी काही घेतो तसं काय अडचण नाही. एका आजीला माझं जी टॉकीजला कीर्तन होतं बीडला. एका आजीला इतकं कीर्तन आवडलं तिनं 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली. सराफाकडे गेलो म्हणलं बघा बरं किती येतात. म्हणले कुठे गेलो होतो म्हणलं मी वाहेगावला. अरे डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. पती पत्नी दोघं पाया पडली पण लेकर लय आगाऊ. लेकर नाही पाया पडत त्याची आई पड पाया महाराजच्या. अरे पड महाराज हिंगोलीहून आलाय. कोणत्या शाळा शिकले माऊली. मी इंग्लिश स्कूल. म्हणलं सांग बरं हे फॉर म्हण येडी बाबू. आता आईला संस्कार नाही लेकरा लागतील का. लेकर लय नमुनी. एक माझ्या चालू रामायणामध्ये उठलं महाराज तुम्ही रामायण करता. हो बा गुरुवारी डोक महाराज ऐकून करतो मी रामायण. मग सांगा महाराज काय राम किती वाजता वनवासाला गेला होता. हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं आता येत नाहीत. म्हणलं येत नाही आपल्याला. सोपं गणित म्हणले महाराज. राम 9:15 वनवासाला गेला. किती 9:15. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं. ग्रंथ काय करता फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला 9:15 जमलं म्हणलं आता. नमुने बघा. आता का शास्त्रीय असं पाहिजे तुम्हाला बरोबर आहे का नाही. तर आमच्याकडे रडवायचा खाते म्हणून आम्ही हसवायच्या भानगडीत पडत नाही नाही का. आपल्या नावाला सिक्का बसला रोग महाराजचा नाही का. विचार ना काही काय बघा. आता तुम्ही प्रसन्न आहे पण काही काही गावात कोण्या देवाचं सांगा कोण्या भूताचं सांगा. काही काही माणसं नुसती अशी. एका गावात कीर्तनाला गेलो हसना रडना. मला वाटलं आपलं कीर्तन फेल गेलं पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बैर निघलं आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. विठ्ठल काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. हनुमंतरायाला तुकोबाराय भक्तीची वाट विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि बघा सुभटा ही पदवी. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा.
भट्ट वेगळा आणि भट वेगळा. मणी रामेश्वर भट्ट द्विजा. बर का, हा भट्ट म्हणजे योद्धा आणि भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभट्टा म्हणजे चांगला योद्धा. मणी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. मणी रामेश्वर भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभट्टा म्हणजे चांगला योद्धा. म्हणून ही सुभटा पदवी आतापर्यंत जगात फक्त दोघांनाच भेटते बघा. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबारांनी सुभटा पदवी बजरंगबलीला बहाल केली आणि ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबारांनी सुभटा पदवी अर्जुनाला बहाल केली. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा दिसेल वाटा भागा आला. म्हणून या पदव्या फुकट भेटत नाहीत बघा, त्याच्याकरता झिजावं लागतं. म्हणून छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज, पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, हे बघा अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ, गान सम्राज्ञी म्हटलं की लता दिदी मंगेशकर, हे नावं जोडल्या गेलेत बघा. पुण्य श्लोक ही पदवी आतापर्यंत फक्त जगामध्ये 4च व्यक्तींना भेटली आतापर्यंत. प्रत्येक या नाही का पुण्यश्लोक पदवी कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी ही नलराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये जनक राजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भेटली आणि तीच पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्यादेवी होळकरांना भेटली बघा. पदव्या फुकट भेटत नाही बघा. तसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज. म्हणून ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न होत होता, मंत्रघोष चालू ब्राह्मणांचे छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकतात. पण पावला गणेश शिवाजी राजांना गमावलेला एक न एक हिरा आठवत होता. शिवाजी राजे पाऊल टाकायचे आणि आठवण यायची. जिवंत कोणी नव्हतं, फक्त आठवणी होत्या. आवाज यायचा, काळजी नसावी राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. कोण आठवला? तान्हाजी मालुसरे आठवले नाही का. आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. पुढं पाऊल टाकला, आवाज आला, काळजी नसावी राजे, या देहामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत बाजी खिंड सोडणार नाही. कोण? बाजीप्रभू देशपांडे आठवले. कुणी जिवंत नव्हतं, फक्त आठवणी होत्या. शिवाजी राजे एक एक मावळ्याची आठवण करायचे आणि डोळ्याला घळघळ घळघळ धारा लागायच्या. पुढं पाऊल टाकला शिवाजी राजांनी, आवाज आला, नव्हतं कुणी, फक्त आठवणी होत्या. काळजी नसावी राजे, तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. कोण? छत्रपती शिवाजी राजांसारखा एक हुबेहूब मावळा होता शिवानावी. आणि शिवाजी राजाच्या जागेवर त्याला मरण्याकरता जायचं होतं. शिवाजी राजांनी स्वतःच्या हाताने त्याला सजवलं आणि शिवाजी राजाच्या बदलीवर तो मरण्याकरता मावळा निघालेला होता. पण झालं काय? शिवाजी राजांनी त्याला सजवलं आपल्या स्वरूपामध्ये आणि त्याचं शिवाजी राजांनी स्वतःचं रूप त्याच्यामध्ये बघितलं आणि छत्रपती शिवाजी राजांनी विचार केला, नेमका मी छत्रपती आहे का हा छत्रपती आहे? आणि शिवाजी राजांनी त्याच्याकडे बघितलं, त्याचा चेहरा प्रसन्न होता शिवानाव्याचा आणि शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. त्यावेळी शिवाजी राजांनी विचारलं, रे शिवानाभी, माझ्या जाग्यावर तुला मरण्याकरता जायचंय, जगण्याकरता नाही, आणि तुझा चेहरा इतका प्रसन्न आणि माझ्या तर डोळ्याला धारा लागल्या तुझ्या करता. त्यावेळी शिवानाव्यानं सांगितलं, राजे, मी आतापर्यंत असं ऐकले राजे, माणसं मेल्यावर माणसं माणसाकरता रडतात असं मी ऐकले राजे, पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती माझ्या करता रडतो, आणखी काय कमवायचंय राजे मी? असा एक एक हिरा आठवला शिवाजी राजांनी. पुढं पाऊल टाकला, एकही मावळा दिसत नाही, आठवणी होत्या, पण एक व्यक्ती मलकटल्या कपड्यामध्ये सिंहासनाच्या डाव्या भागाला. कोण? मदारी मेहतर. शिवाजी राजांनी त्याच्याकडे बघितलं, आवाज दिला, मदारी, अरे माझे अनेक हिरे गमावले या सिंहासनाकरता, फक्त तू एकटा जिवंत राहिला बाबा. मग मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. राजे, तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या. मदारी, तू जर म्हणशील ना माझं सिंहासन तुला मी आजच प्रदान करतो. राजे, तेवढी लायकी नाही या मदारी मेहताराची. मदारी मेहताराला जवळ बोलवलं आणि मदारी मेहताराला सांगितलं, राजे, तुम्हाला द्यायचं तर फक्त एकच द्या. काय?
तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या अगोदर या मदारी मेहतराच्या फाटक्या उपरण्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे, आणखी मला काहीच पाहिजेत नाही. कवटाळून धरलं शिवाजी राजांनी आणि आपल्या डोळ्याच्या अश्रून त्याचा अभिषेक केला. आहे मदारी, तुमच्यासारखे इमानदार मावळे होते म्हणून मी छत्रपती झालो. म्हणून बघा म्हणावं लागतं, एकच राजा इथे जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की. राजाचे झाली आपली शिवजयंती साजरी. नाहीतर काही म्हणतील का महाराज, काही तुमचेच महाराज लोक म्हणतात शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करा, कोणी म्हणतं 23 मार्चला करा. मग शिवाजी महाराज काय तीनदा जन्माला आले होते का? आम्ही जयंती कशी साजरी करायची मी सांगतो तशी जयंती आजपासूनच साजरी करा. बघा, छत्रपती शिवाजी राजाची जयंती तुम्ही 19 फेब्रुवारीला साजरी करू नका,
आणि 23 मार्चला साजरी करू नका. मग अरे माझ्या राजाची जयंती दररोज साजरी केली तरी कमीच आहे बघा. म्हणून 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या राजानं मंदिर केलं. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. तुम्ही शिवाजी राजाचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजवल्या, आम्हाला आनंद वाटला. शिवाजी राजाचं नाव घेतल्यावर टाळ्या तर वाजल्याच पाहिजे, तितकंच नाही आपल्या अंगावर काटा उभा राहायला पाहिजे. आणि ज्याच्या अंगावर काटा उभा राहत नसल त्याचा सगळ्यांनी मिळून काटा काढला पाहिजे, नाही का? नाहीतर बरं का, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. बरं का, शिवाजीराजे छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर. तसा आपला फाटा कुठून फुटला? सुभटा इथून फुटला आपला फाटा, नाही का? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमंतराय म्हणतात की मला भक्तीची वाट दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि बघा भक्तीची वाट, आणि बघा हनुमंतरायाला या भक्तीच्या वाटनं जात असताना अनेक अडचणी आल्या दादा, अनेक. आणि तुम्ही आम्ही आपण सुद्धा या भक्तीच्या वाटाला लागलो ना, अनेक अडचणी येणार. म्हणून एक लक्षात ठेवा, जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणाराच विरोधक आहेत. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही, पण चांगलं कार्य करा, आडवा फाटा हाणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढेल तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका लांबच्या माणसापासून नाही, जवळच्या माणसापासून, त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळचे माणसं म्हणजे कीर्तनात बसलेले सोडून बरं का. आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्या मापाचा ड्रेस शिवलेला नसतो, ज्याच्या मापाला आला त्याने ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेस बसत असेल आणि नेमके विरोधकच जर जवळ बसत असेल, त्याला मी तरी काय करू? नाहीतर माणसं आम्हाला प्रश्न विचारतात, महाराज रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करता, भजन करता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा चुकत नाही, आणि 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढी सुखी का? अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो, ते भोगावंच लागते. लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं? म्हणून तसं हनुमंतरायाला या भक्तीच्या वाटेवर जात असताना अनेक अडचणी आल्या, पण हनुमंतरायांना आपलं ध्येय सोडलं नाही. म्हणून त्या हनुमंतरायाला तुकोबारा म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. म्हणून या भक्तीच्या वाट्यावर आपल्याला अडचण येतात बघा. म्हणून आपले जगात कुणा संगत जर भांडणं व्हावं नये असं जर वाटत, एक उदाहरण मी सांगतो बघा. एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलंय, आपले जगात भांडणच होणार नाहीत कुणासोबत, नाही का? जसे हनुमंतरायाने कधी कुणाच्या नादा लागले नाही, आपल्या आपल्या मस्ती, तसं आपल्याही जीवनामध्ये काही अडचणी आल्या. म्हणून एक अशी नदी वाहत होती आणि नदीच्या कडेला एक गाढव बसलं, रोहिदास बाबा गाढव बसलं, आणि मग ते हत्ती वजनदार प्राणी तिथून निघून जात होता. आता गाढवानं हत्तीला थांबवलं, थांब हत्ती. आता वजनदार राजा माणूस थांबला. हत्ती, काय ही नदी कोणीकडे वाहते? आता सरळ सरळ स्वभावामुळे हत्तीनं सांगितलं, बाबा ही नदी पूर्व दिशेकडे वाहते. पण ते गाढव किती केलं तरी गाढव होतं, म्हणला नाही नाही नदी पश्चिमेकडे वाहते. दोघांचे भांडणे, एक म्हणते पूर्वेकडे वाहते, हत्ती म्हणतो पूर्वेकडे, गाढव म्हणतो पश्चिमेकडे. दोघांचे भांडणं वेळेच्या अभावी 10:30 पावणे 11च्या आत राजाकडे गेले, घाई घाई गेले. आणि मग राजानं दोघं गाढव आणि हत्ती उभा होता, विचारलं हत्तीनं, राजे हे गाढव म्हणतं बघा नदी पश्चिमेकडे वाहती, मी म्हणतो पूर्वेकडे वाहती, आता तुम्हीच न्याय करा. राजानं सांगितलं, ते मला काही सांगू नका. सैनिकाला म्हटले इकडे या. या हत्तीचे 3 पाय वर टांगा आणि एकच पाय मोकळा सोडा. हत्तीच्या डोळ्याला धारा लागल्या. हत्ती म्हटला, राजे असे माझी नेमकी काय चूक की तुम्ही त्याला सजा देण्याऐवजी मला सजा दिली? अहो सगळ्यांनाच माहिती नदी पूर्वेकडे वाहते, गाढव म्हणतं पश्चिमेकडे वाहते, मला लटकवलं. त्यावेळेस त्या राजानं सांगितलं, हे बघ हत्ती, तुला नाही मला नाही सगळ्या जगालाच माहितीये नदी कोणीकडे वाहते, पण तू नादी कोणाच्या लागला? गाढवाच्या नादी लागला.
नाही का. म्हणून तसे आपल्या जीवनामध्ये गाढव भेटतील बघा. पण हाती चलता हे बाजार, कुठे भोगते हजार. हत्तीचं मोठेपण पुढे चालण्यात आहे आणि कुत्र्याचं मोठेपण त्याच्या भुंकण्यात आहे. कुत्रे भुंकलेच पाहिजेत, त्याशिवाय कुत्र्याला कोणी कुत्र म्हणणार नाही. आणि हत्तीनं पुढे चाललं पाहिजे. हत्तीनं जर मागं कुत्र्याकडे वळून बघितलं की हत्तीचा दर्जा कुत्र्यापर्यंत गेला. पण हत्तीनं पुढेच चाललं पाहिजे, कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे गेलं पाहिजे. तसं हनुमंतरायाच्या जीवनामध्ये या भक्तीच्या वाटावर जात असताना अनेक अडचणी आल्या, पण हनुमंतरायाने भक्तीची वाट सोडली नाही. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. आणि हनुमंतराय तुम्ही कसे आहात? अभंगा आणि धीर स्वामी काजी तू सादर. हनुमंतराय शूर आहेत आणि धैर्यवान आहेत नाही का. म्हणून रामायणामध्ये ज्यावेळेस नाही का बिभीषणजी नाही का पायी पायी चालतात प्रभू रामचंद्रासोबत आणि तिकडून रावण रथात बसून येत आहे युद्धा करता, त्यावेळेस बिभीषणजी म्हणतात प्रभूजी तो मग बघा माझा भाऊ रथामध्ये आला ना, आपण पायी पायी देवा तुमच्या पायात चप्पलने अनवणी पायानं. त्यावेळेस सांगितलं प्रभू रामचंद्राने हे बेग बिभीषणा आपल्याकडे पण रथ आहे, दिसत नाही प्रभू. अरे न दिसण्यासारखा रथ आहे. त्या रथाचं नाव आहे धर्मरूपी रथाचं वर्णन रामायणामध्ये केलं बघा. बिभीषणजीला सांगितलं बिभीषणजी आपल्या रथाचं नाव आहे धर्मरूपी रथ. जसे रथाला 4 घोडे आहेत तसे आपल्याही धर्मरूपी रथाला 4 घोडे. साम दाम भेद आणि दंड हे त्या रथाचे 4 घोडे आहेत. समता त्या घोड्याची पाठदोर आहे. सत्य त्या ध्वज नाही का त्याची पताका आहे. ईश्वराचं भजन त्या रथाचा सारथी आहे नाही का. त्या रथावरची ढाल म्हणजे माझा लक्ष्मण आहे, म्हणजे तलवार नाही का. त्या रथावरची ढाल माझा लक्ष्मण आहे, त्या रथावरची तलवार म्हणजे मी राम आहे. माझा वैराग्य लक्ष्मण ढाल आहे, मी ज्ञानरूपी तलवार आहे. आणि बिभीषणा तू म्हणशील ना तर रथाचे 2 चाक कोणते, तर शौर्य आणि धैर्य हे त्या रथाचे 2 चाक आहेत. आणि ते शौर्य आणि धैर्य कोण आहे, तर तो माझा बजरंगबली आहे. म्हणून शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर बघा. आणि इतकंच नाही तर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. अंजना मातेला धन्यता दिली बघा, मातेला धन्यता दिली बघा. म्हणून या रामायणाचा जर विचार केला, एवढं मोठं उच्च कोटीचं रामायण, पण बजरंग बलीच्या मातेला धन्यता दिली. आईचं पात्र जगामध्ये मोठं आहे बघा. म्हणून आज या रामकथेच्या विचाराची गरज आहे. आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. आणि गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. आणि घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्य नाही सावत्र भावे, राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार करतो, त्याचं नाव आहे भरत. आणि या बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. अरे वाईट या गोष्टीचं वाटतं
काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चोरडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं? रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं, पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागताना त्यावेळेस रामायणच घडतं बघा. म्हणून या रामकथे, अरे मित्र पैशानं भेटतील, भावाची खरेदी होणार नाही. जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते ही कैसे. अनेकदा पैसे संपले की कैसे म्हणणारा आपल्या जवळही थांबत नाही. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास हो. त्यांना बोलवायची गरज नाही. नाहीतर बघा, विचार करण्यासारखी गोष्ट मी नेहमी सांगत असतो बघा. इथं कोणी राजकीय मंडळी असेल तर तुम्ही राग मानू नका बघा, पण एक गोष्ट घेण्यासारखी राजकीय मंडळी कोण सुद्धा, पण याला राजकारणात परमार्थातलं काहीच माहित नाही ते सुद्धा बरं आहे अमर्थ. धनंजय मुंडे साहेबांना आणि पंकजाताईनं एकत्रित आलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांना आणि राज ठाकरे साहेबांना एकत्रित आलं पाहिजे. अजितदादांनी आणि सुप्रियाताईने एकत्रित आलं पाहिजे, पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आलं पाहिजे. याची खरी गरज आहे. आज बाप नाही का, अरे सख्खा भाऊ असताना आपण एकमेकाच्या तोंडाकडे बघत नाही, किती शोकांतिक आहे बघा. आज बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. नाहीतर बघा, दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, हे कावळ्याच्या जातीचे गावगाव टपून येत. कावळा का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, तो कावळा टपून नये. तो 27 वर्षाचा भाऊ उसात दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी एका त्याचा, तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे ते तालुका भर तिकडं चांदवडनं येवल्यानं शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसात दारे घालतो. अरे द्या उद्या ओरडा वाटून. कोण? कावळा. त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, वयाचा. मग तर कावळा हा दल्ला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. अरे माझ्या वडिलाच्या वयाचा तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कोणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या माय बापाचा 10वा 13वा ओळखून दिला आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको. अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याची गुरं वळले आणि मला पुण्यात शाळेत शिकायला टाकलं. योगायोगानं माझ्या भावाचं लग्न झालं. गरीब घराण्यात पण माय सारखी वहिनी भेटली. तिनेही ठरवलं मी परिसरातली धुणी भांडी करल, पण माझ्या दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पान फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. म्हणून माझा दादा न वहिनी त्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी तर उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल? वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. माझ्या वडिलाच्या वयाचा तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण असेल तर जोड्याला थोबाड फुडल तुझं. या बंधू प्रेमाच्या नितंते म्हणून कथा कीर्तने मनोरंजना करता नाही, आपल्या जीवनातल्या वजाबाक्या करण्याची गरज आहे बघा. म्हणून माझा अभंगाचा भावार्थ मी पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न केला. फक्त 1 ते 2 मिनिटं का? प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांविषयी बोलत असतो का? अरे कुण्यातही आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे, म्हणून आज आपल्या इथे कथा कीर्तन चालू आहेत. म्हणून आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैराला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, पण तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा दादा हो. म्हणून आज देशभक्तांची फार नितांत गरज आहे. आणि या जगामध्ये 2 नोकऱ्या श्रेष्ठ आहेत, जय जवान
जय किसान. शेतकऱ्यामध्ये आपण 2 टाइमचं जेवण करतो, त्या शेतकऱ्याला कधी विसरू नका. आणि त्या शेतकऱ्याचे लेकर सीमेचं रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो, त्यांना कधी विसरू नका. नाहीतर या जगाच्या पाठीवर इज्जतदार नोकरी फक्त देशभक्ताची. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत ही यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी देशभक्ताची. म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहां सत्य और धर्म का भग भग डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते राम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. जहाँ हर बाल एक मोहन है और राधा एक वाला, और राधा एक वाला. सबसे पहले आकर लाए अपना डेरा. भारत माता की. तुमच्या गावात कोण ऐक नाही फौज मध्ये असतील कीर्तनात तर मी सत्कार करत असतो. आहेत का फौजी कोणी कीर्तनात? नसतील ना, जाऊ द्या. त्यांच्या आईवडला करता जोरदार टाळ्यावर जाऊ बघा. नाही का, मी 2 घंटे म्हणलं तरी फौजीवर कीर्तन करणारा महाराज आहे, काळजी करू नका. म्हणून एक लक्षात ठेवा, त्यांच्यामुळे आज आपण सुखी आहेत. कारण ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की. असो, जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष योगी ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद. ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि माझे गुरुवरी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवरी रामायणाचार्य रामरावजी महाराज डोक बाबांच्या चरणी माझी सेवा समर्पित करतो. गोड असं नियोजन गावकऱ्यांनी केलं बघा. भागवा भागी उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन, गोड अशी साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होतो बघा. हे लागलं नाही का? मृदंगाचार्य आमचे ओंकार महाराज, इकडे प्रसाद महाराज, काशीनाथ बाबा असतील, इकडे आमचे नाही का दोन्ही रोहिदास बाबा, दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद. असंच कृपाछाया आमच्यावर असू द्या. पुन्हा असे सगळेच महाराज मंडळी नावं जरी मला माहिती असते, तुम्ही आदरणीय वंदनीय आहात. इकडे आमचे ठाकरे बाबा असतील, आणखी काही महाराज मंडळी असतील, आमच्या जगन्नाथ दादामुळे तुमची इथं त्यांच्यामुळे येण्याचा योग आला, म्हणून त्यांनाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांना मी नमस्कारच करतो. जे घरी झोपले त्यांना इथूनच साष्टांग दंडवत करतो. जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर बाबू